हंगामी यशस्वी करण्याच्या सूचना केल्या आहेत कोकण साहेब. हां आपण हंगामी यशस्वी करण्याच्या सूचना केल्या आहेत, मात्र शेतकरी जे मनुष्यबळ आहे ते पूर्णपणे आज संपावर आहे आणि त्यांची खतखत आहे की आपण एकाच महिन्यात तुम्ही आश्वासन दिलं होतं पूर्ण करणार होतं. त्यांना नेमकं मानसिक आधार कसा देणार आपण मंत्री म्हणून? प्रश्न असा आहे की शासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा जर कोणी अधिकारी कर्मचारी संपावर जाणार असतील तर त्यांच्यावरती कारवाई 100% केली जाईल. 4-8 दिवसामध्ये हजर झाले तर ठीक आहे, नाही झाले तर कारवाई करणार आम्ही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी आश्वासन दिलं असलं तरीसुद्धा त्याला प्रोसेसला वेळ लागतो. सरकार आहे, फाईल फिरवायला तो वित्त विभागात जाण्यासाठी येण्यासाठी टेंडर काढणं, वर्क ऑर्डर देणं, वर्क ऑर्डर माल सप्लाय होणं, याच्यामध्ये वेळ जातो. ते काय लगेच अशी पद्धत नाही की एका मिनिटात बटन दाबलं लगेच ताबडतोब त्यांचं आश्वासन पूर्ती केली, असं होत नाही. पण सरकार जर सकारात्मक आहे, सरकार जर नाहीच म्हणत नाही तर मग तुम्ही कशासाठी सरकारला विटीस धरताय? का शेतकऱ्यांना विटीस धरताय? चुकीचं आहे ते. पण त्यांचा असा आरोप आहे की ग्रामविकास आणि महसूलच्या तुलनेत त्यांना सापत्र वाढून साधता मिळते. असं अजिबात नाही. त्यांचा निर्णय झालेला आहे, त्यांचा निर्णयाची फाईल मूव्ह झालेली आहे. 4-8 दिवसामध्ये त्यांचा निर्णय या ठिकाणी होणार आहे. एकदा कमिटमेंट झाली की झाली. जर व्हायचंच नसेल, करायचंच नसेल त्यावेळेस त्यांना नाही सांगितलं असतं मी. पण एकदा मी त्यांना अश्योर केलेलं आहे की येस, तुम्ही तुमच्या मागण्या आम्हाला बहुतांश मागण्या ह्या मान्य करायच्या आहेत आणि मान्य करू आम्ही. जर आम्ही एकदा हो म्हटलेलो आहे तर मग समोर जाण्याचं काय कारण आहे? प्रोसेसला तर एवढा वेळ लागणारच आहे, शेवटी सरकार आहे. त्यामुळे त्यांनी प्रोसेस समजून घेतली पाहिजे. 2-4 दिवसात नाही समजून घेतली तर मी माननीय आयुक्तांना सांगितलं की कायदेशीर कारवाई करून टाका त्याच्यावर. पण हंगाम यशस्वी करण्याच्या सूचना तुमच्या आव्हानाने तुम्ही करताय, मात्र हे झालं नाही. अहो, शेतकरी आमचा फार हुशार आहे. तो काय अधिकारावर बसला काय अवलंबून? अधिकारी येईल बाबा देईल मग 10 काय? अशी थोडी परिस्थिती आहे का? शेतकरी हुशार आहे, त्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आमची जबाबदारी, शासनाची जबाबदारी, शासन कमी नाही पडणार. आम्ही काही करू, कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक भरू. आता सध्या मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड फळबागांचं नुकसान आहे. गेल्या 4 वर्षांपूर्वी दादा भुसे ज्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री होते त्यावेळेस क्रॉप कव्हरचा विषय ऐरणीवर होता. आता तुम्ही 4थे कृषी मंत्री, मात्र अजूनही ते बिल शेतकऱ्यांना मिळत नाही नाशिक जिल्ह्यामध्ये. धोरणात्मक कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. क्रॉप कव्हरच्या संदर्भात निर्णय झालेला आहे. त्याचं धोरण तयार होऊन लवकरात लवकर क्रॉप कव्हर कुठल्या शेतकऱ्यांना पाहिजे, त्यांची मागणी कशी आहे, त्याला खर्च किती आहे, त्याला अनुदान किती आहे, हा सगळा धोरणात्मक निर्णय अद्याप होणं बाकी आहे. परंतु कॅबिनेटने ग्रॉस ज्या काही योजना आहेत त्या योजनाला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे की 5,000 कोटी रुपये दरवर्षी खर्च करायला कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे भांडवली खर्चासाठी. त्या आता जुन्या पद्धतीने पीक विमा योजना लागू राहील. सोलर पंपाचं काही धोरण ठरलंय का? म्हणजे मागील त्याला सोलर पंप देणार. जमिनीवरचं पाणी काढण्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलर पंपाची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांना सोलर पंप मागेल त्याला सोलर पंप मिळण्याची सोय माननीय मुख्य अभियंता यांच्याशी मी बोललो आहे. ती देणार आहेत, त्यांची तयारी आहे. शासनाने तो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ती अडचण येणार नाही. नाही, कांद्या बाबतीत आम्ही त्यांना गोडाऊन्स बांधून देणे, त्यांना टिकाऊ कांद्याचे वाण विकसित करणे, कांद्याचा एक्सपोर्ट वाढवणे,